राज्य सरकारने 31 मार्चला प्रशासनातील 10 सिनियर आय-एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये वारंवार बदली होणारे डॅशिंग आय-एस अधिकारी तुकाराम मुंढे यांची 24वी बदली झाली. तर मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर म्हणून पहिल्या महिला कमिशनर मराठी अधिकारी असलेल्या आय-एस अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे माध्यमांमध्येही या दोन अधिकाऱ्यांची नावं चर्चेत राहिली. पण अश्विनी भिडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून ज्या भूषण गगराणी यांच्याकडनं पदभार स्वीकारला, त्या सिनियर आय-एस असणाऱ्या भूषण गगराणी यांच्या नावाची मात्र म्हणावी तेवढी चर्चा माध्यमांमध्ये झाली नाही. खरं तर 36 वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून भूषण गगराणी 31 मार्चला रिटायर झाले. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच भूषण गगराणी 90च्या दशकात यूपीएससीची तयारी करणाऱ्या मराठी पोरांच्या गळ्यातला ताईत बनले होते. कारण देशातील सगळ्यात अवघड असणारी यूपीएससी परीक्षा भूषण गगराणी यांनी मराठीतून दिली होती आणि रेकॉर्ड केला होता, जो आजवर कोणीच मोडलेला नाहीये. पण हा रेकॉर्ड नेमका काय आहे? आय-एस भूषण गगराणी यांचा प्रशासकीय प्रवास कसा राहिला आहे? हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. आय-ए-एस तुकाराम मुंढे यांच्या 24व्या बदलीची आणि आय-ए-एस अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त झाल्याच्या बातम्या एकीकडे माध्यमांमध्ये झळकत असताना, दुसरीकडे आय-पी-एस विश्वास नांगरे पाटील, आय-पी-एस महेश भागवत, आय-पी-एस हेमंत निंबाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आय-ए-एस म्हणून 36 वर्षांची प्रशासकीय सेवा करून रिटायर होणाऱ्या भूषण गगराणी यांना त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. कारण या तीनही मराठी अधिकाऱ्यांसाठी यूपीएससी सारख्या अवघड परीक्षेचं शिवधनुष्य पेलण्याची आणि मराठीतून यूपीएससी परीक्षा पास होण्याची प्रेरणा दिली होती आय-ए-एस भूषण गगराणी यांनी. आणि या प्रेरणेमागचं कारणही तितकंच मोठं होतं. कारण 1990 साली भूषण गगराणी यांनी मराठीतून यूपीएससी परीक्षा देऊन देशात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यावेळी यूपीएससी परीक्षेत 2 ऑप्शनल सब्जेक्ट असायचे आणि भूषण गगराणी यांनी मराठी साहित्य आणि इतिहास हे 2 विषय घेऊन मराठीतून यूपीएससी पास केली होती. त्यामुळे 90च्या दशकात यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या मराठी पोरांच्या गळ्यातला ताईत म्हणजे भूषण गगराणी. इतकंच नाही तर 90च्या दशकात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा पास झालेल्या शेकडो अधिकाऱ्यांनी भूषण गगराणी यांच्याच नोट्सची पारायण केली आहेत. पण त्यांच्या नोट्स वाचून आय-ए-एस आय-पी-एस झालेल्या एकाही मराठी अधिकाऱ्यानं त्यांचा रेकॉर्ड मात्र मोडला नाही. इतकंच नाही तर गेल्या 36 वर्षात इंग्रजीतून यूपीएससी पास झालेल्या महाराष्ट्रातील कोणत्याच अधिकाऱ्याने देखील भूषण गगराणी यांचा देशात तिसरा आलेला रेकॉर्ड मोडलेला नाहीये. त्यामुळेच भूषण गगराणी हे नाव ऐकलं की म्हणावं लागतं, बस नाम ही काफी आहे. आणि म्हणूनच आय-पी-एस हेमंत निंबाळकर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये भूषण गगराणी यांच्याबद्दल लिहिताना असं लिहिलं आहे की इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडाला फसलेल्या तत्कालीन महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे तुम्ही कार्ल मार्क्स आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यूपीएससी परीक्षा मराठीत देऊन आय-एस झालेले आणि महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये वणवा पेटवणारे भूषण गगराणी आहेत तरी कुठले आणि त्यांचं शिक्षण काय झालं आहे? तर भूषण गगराणी आहेत कोल्हापूरच्या रांगड्या मातीतले. 25 मार्च 1966 ला कोल्हापूर मधल्या एका मारवाडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी मधल्या कोंडाआळ येथील श्री विद्या मंदिर शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. तर पदवीपर्यंतचं शिक्षणही त्यांनी कोल्हापूरमध्येच घेतलं असून शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.कॉम ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर आय-ए-एस म्हणून सर्व्हिसमध्ये असताना नागपूर विद्यापीठातून त्यांनी एल.एल.बी पदवी घेतली. तर लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी एम.बी.ए पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्यापीठातून ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पीएचडीचं शिक्षण घेतलं आहे. पण 1990 साली आय-एस झाल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर भूषण गगराणी यांनी पहिली 2 वर्ष सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून भूमी, महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन म्हणून काम केलं. त्यानंतर औरंगाबाद म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, त्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं. 2008 साली मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळी भूषण गगराणी हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव होते. यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा मोठ्या पदांची धुरा सांभाळताना भूषण गगराणी यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवला आहे.
पुढे 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भूषण गगराणी यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव केलं. त्यानंतर नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी भूषण गगराणी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नगर विकास विभाग, जलसंपदा विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणूनही महत्त्वाच्या पदावर जबाबदारी पार पडली आहे. तर 20 मार्च 2024 रोजी भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि 2 वर्ष आयुक्त म्हणून काम केल्यानंतर 31 मार्च 2026 ला IAS म्हणून 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून रिटायर झाले. पण या 36 वर्षात महाराष्ट्रातील एकही अधिकाऱ्याने UPSC मध्ये देशात तिसरा येण्याचा भूषण गगराणी यांचा रेकॉर्ड मोडलेला नाहीये. त्यामुळे या पुढच्या काळात हा रेकॉर्ड कोणी मोडणार का हे पाहावं लागेल. पण मराठीतून UPSC परीक्षा पास करून देशात तिसरे आलेल्या भूषण गगराणी यांचं नाव मात्र इतिहासात कायम राहील. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.